आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते ताई. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ही दिव्य आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आणि आजच सेशन रागावर नियंत्रण मिळवायचं आहे, हो ना? मग मी तुम्हाला सर्वांना विचारेल मोठ्या प्रेमाने, खरोखर राग येतो का? येतो? हो येतो येस, मॅडम. येतो. कोणाकोणाला असं वाटतं की आजच्या सेशनची गरज होती? मला सांगा बरं. वाव. ओके, ओके. म्हणजे कुठेतरी गरज आहे. मग मी विचारू का? एक प्रश्न विचारू मी? चालेल? म्हणजे आपल्याला सेशन पुढे न्यायला सोपी होईल. काय तर हा राग केव्हा येतो किंवा का येतो? एक एक पॉइंट सांगा बरं पटापट. म्हणजे आपण त्यानुसार सेशन घेऊया. चला पटकन माईक सुरू करा, बोला, पटकन बंद करा. जर पूर्ण. समोरचा सुष्मिता. माणूस आपल्याला हा, समजून घेत नसेल तर ओके. समोरचा माणूस मला समजून घेत नाही तेव्हा मला राग येतो. ओके, ओके. नेक्स्ट. मनाप्रमाणे होत नसेल तर आपल्याला राग येतो. ओके, नेक्स्ट. पटकन बोला वज्रेताई. आपल्यासारखं जर नाही झालं तर मग आपल्याला येतं जरासं राग काढा. पण आता कमी झालं. आता आता काय? कमी झालं. हा हा, केलं. येस. नेक्स्ट तुम्ही. सांगितलेलं काम ऐकलं नाही की मग काय येतो, त्रास होतो, आपला राग येतो. हा, आपण काम सांगतो समोरच्याला आणि समोरचा ऐकत नाही. हा, नेक्स्ट वनिताताई. आत्मा नमस्ते मॅडम. हम्म. आपल्या मनाविरुद्ध एखादी व्यक्ती वागली की मग राग तर येतो. आपल्याला राग येतो. पण राग हा विषय जानेवारी पासून क्लोज झालेला आहे. ओके, जसं मेडिटेशनला जुडले तसा राग हा विषय गेला. बहुत बढिया, खूप सुंदर. ब्रह्मांडाचे धन्यवाद आत्मा मानूया. अधिक कोणाला आहे का स्पेशल रागाची स्पेशलिटी कोणाची? रेंज आली नाही की राग येतो, बॉसनी सुट्टी दिली नाही की राग येतो, राग हा क्षणाला येत राहतो. क्षणाला येत राहतो. ओके, चला तर आपण आता थोडस पुढे जाऊया. सर्व सन्माननीय सदस्य, राग या भावनेवर आपल्याला खरोखर नियंत्रण मिळवायचं आहे. आणि जसं आपण म्हणत असतो की सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा ह्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेत, ज्या समुद्र मंथनामध्ये सुद्धा अमृतही होतं, विषही होतं. देव आणि दानवांनी त्या ऊर्जांचं घुसडण केलं, घुसडण, आणि एक एक बाहेर काढलं आहे ना. चांगल्याही गोष्ट निघाल्या आणि वाईटही निघाल्या. आपल्या आतमध्ये सुद्धा चांगलंही आहे आणि वाईटही आहे. या दिव्य ब्रह्मांडासोबत जोडल्यानंतर आपण काय करतो तर चांगल्या गोष्टी वाढवतो आणि वाईट गोष्टी कमी करतो. ओके, म्हणजे दिव्य ऊर्जेसोबत जोडणे, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे म्हणजे काय तर वाईटावर विजय मिळवणे, चांगलं वाढवत वाढवत जाणे, याला म्हणतात दिव्य ऊर्जेसोबत जुडणे. ओके, मग ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडणे, आणि या रेकी सोबत जुडल्यानंतर खरोखर खरोखर आपलं राग कमी होईल का? नक्कीच होणार, व्हायलाच हवा. तुम्हाला माहितीये का, राग ही अशी एक आग आहे, राग आग आहे, ते दुसऱ्याला जाळायच्या अगोदर स्वतःलाच जाळते. दुसऱ्यावर राग करायच्या अगोदर पहिले स्वतःचं प्रचंड नुकसान होत असते. हे माहितीये का तुम्हाला? आणि खरं तर आजच्या सेशन मध्ये सर्व सन्माननीय सदस्य, मी तुम्हाला राग करू नका असं सांगणार नाही, किंवा तुम्ही रागावता म्हणजे चुकीचं आहे असं पण सांगणार नाही. मी आजच्या सेशन मध्ये असं म्हणेल की या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर हळूहळू आपण
आपोआप त्या रागावर कसं नियंत्रण येतं ना हे तुम्हाला सांगेल. जो सुरुवातीचा राग असतो, घेतला फोन की दिला फेकून. आता हे आयफोन नाही फेकत कोणी, पहिले छोटे नोकियाचे फोन सगळ्यांनी फेकले, हो ना. नोकियाचे ज्यांच्याकडे होते फेकून द्यायचो. माहित होतो तो एवढा टणक आहे ना, तो किती वेळा फेकला तरी फुटायचा नाही नोकियाचा फोन. आयफोन फेकते कोणी? नाही, लाखांमध्ये मिळतो ना, कसा बरं फेकणार. रागाची पण खूप गंमत आहे बरं, एवढा भारी आहे, एवढा हुशार आहे ना राग, कुठं येतो आणि कुठं येत नाही ना ते बरोबर कळतं. बरोबर ना. गरम बॉस आहे साहेब, आपले मोठे साहेब गरम आहेत, कडक आहेत, ते आपलं प्रमोशन कॅन्सल करू शकतात. खरंय ना, प्रमोशन कॅन्सल करू शकतात किंवा आपल्याला अनेक शिक्षा देऊ शकतात, डिमोशन करू शकतात. तेथे नाही राग येत त्यांनी काही पण म्हटलं तर. ओके ओके बॉस. आणि घरी ज्यांच्यावर चालते त्यांच्यावर तो राग सगळा काढला जातो. खरंय की खोटं सांगा? उद्रेक होतो. तो खूप हुशार आहे राग, एवढा हुशार आहे ना, सासूबाईवर नाही निघत तो, तो आपल्या मुलांवर निघतो. बरोबर आहे ना महिला मंडळ? तो आपल्या मुलांवर निघतो. असू देत, असू देत, जे आहे ते आहे, जसं आहे तसं स्वतःला स्वीकार करूया. पण माहितीये, जसं आपण या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडतो ना, तर कुठल्या क्षणाला प्रतिक्रिया द्यायची आणि कुठल्या क्षणाला प्रतिसाद द्यायचा हे कळतं. रागाच्या क्षणी प्रतिकार न देण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. रेखेच्या क्षणी स्वतःला प्रतिसाद देण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण होते. आणि जेथे राग संपतो तेथे सुरू होतो समजदारपणा. आणि ही प्रक्रिया करून घेते फक्त आणि फक्त आपल्यामधील प्राणशक्ती, दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि लक्षात घ्या, तुम्हाला राग येतो, त्रागा होते, मान्य करूया. कारण राग काही आपल्या दुर्बलतेचा नाही, तर आपल्या न समजलेल्या वेदनांचा आवाज आहे. आपण आपल्या वेदना समजून घेऊया दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून. आणि जशा आपण आपल्या वेदना समजून घेतो ना, तसा आपोआप या रागावर नियंत्रण येतं. स्वतःकडे नव्या नजरेने बघायला शिकवते ही ऊर्जा. तुम्हाला माहितीये का, जसं आपण प्राणशक्ती, प्राण ऊर्जा ग्रहण करायला लागतो ना, तसं काय होते, तसं ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याला जगाला बदलवेल. माझ्या आजूबाजूच्या लोकांना, आता तुम्ही सगळ्यांनी असं सांगितलं ना, मॅडम लोक माझ्या मनासारखे नाही वागले की मला राग येतो. जरी आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडलो तरी लोक आपल्यासोबत वागतीलच असं काही नाही बरं. आपल्या मनासारखंच वागतील असं नाही बरं का. पण ही ब्रह्मांडीय ऊर्जा ती कशीही वागू देत, त्या वागण्यामध्ये मी मला कसं स्थिर शांत ठेवणार ना हे शिकवणार. म्हणजेच काय, तर ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आपल्याला हे जग बदलवायला नाही शिकवत. मी पहिल्यांदा सांगते सेशनला बसायच्या अगोदर, किंवा अनेक सन्माननीय सदस्य उद्यापासून सुरू होणाऱ्या बॅचला येणार आहेत. लक्षात घ्या, ऊर्जेसोबत जोडली आहे कोण? मी. माझ्या आजूबाजूचं वातावरण नाही बदललं आहे, अजूनही बऱ्यापैकी आहे तसंच आहे, पण मी स्वतःला बदललेलं आहे. रेखी आपल्याला जग बदलवायला नाही शिकवत, ती मला, आपल्याला स्वतःला नव्या नजरेने स्वतःकडे बघायला शिकवते. आणि ही नजर निर्माण करण्याची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे. तुम्हाला या ऊर्जेचा अनुभव घ्यायचा आहे, तर मग आपण प्रॉपर सेशनला सुरुवात करूया. मला अंगठा दाखवा सगळ्यांनी.
आणि मला पुन्हा एकदा सांगा की आपला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? छान, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि सन्माननीय सदस्य, अनेक सदस्यांनी आज माझ्याकडे किंवा मला त्यांना शेअरिंग करायचं आहे. नक्कीच तुम्ही शेअरिंग करणारे सदस्य स्वतःला प्रकाशामध्ये ठेवा. मी कशी लाईट मध्ये बसली आहे, असे लाईट लावून ठेवा जराशे आजूबाजूला. हा, म्हणजे ना जेव्हा तुम्ही शेअरिंग करता तेव्हा ना इतरांना सुद्धा तुम्ही तेवढे स्पष्ट दिसले पाहिजे. हा ना. हं, नक्कीच. यस, आज भरपूर लोकांना संधी देणार आहे. हो. ओके. मेसेज टाकू नका. मेडिटेशन पण घेणार आहे. हं? हं. खूप मोठं सेशन नसणार आहे. आजचं सेशन छोटं असेल आणि मेडिटेशन छान असेल. शेअरिंग पण तुम्हाला संधी देणार. कारण तुम्ही ते लाडके सदस्य आहात या ब्रह्मांडाने निवडलेले, ज्यांना स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा आहे, ज्यांनी एक्सेप्ट केला आहे की मला माझ्या रागावर नियंत्रण मिळवायचं आहे. आणि येथे असलेले अनेक सदस्यही असे आहेत की ज्यांनी रागावर नियंत्रण मिळवलेलं आहे. शाबासकी द्या स्वतःला. आता बघा, असंही असेल काही सदस्यांचं की रागावर नियंत्रण मिळवलं म्हणजे तो येणारच नाही असं नाही बरं का. तो आला ना तरीही त्या रागाच्या प्रसंगामध्ये मी स्वतःला स्थिर कसं ठेवावं, किती मिनिटामध्ये मला त्या रागामधून बाहेर निघायचं आहे हे मी ठरवावं. ओके. अगोदर तो राग आपल्यावर 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस आणि काही लोकांचा राग वर्षानुवर्ष हावी राहतो स्वतःवर. आहे की नाही असा अनेक लोकांचा राग? कित्येक वर्ष झाले ना मॅम, मी त्यांच्याशी बोलत नाही. आणि काही लोकांचा असंही आहे माहितीये का तुम्हाला? मी या जन्मात तर काय रे, पुढच्या जन्मातही त्यांना माफ करणार नाही. त्यांचं तोंड बघणार नाही. बघा कसे हसले तर. कोणाला कोणाला त्रास देतोय आपण हे असं करून? स्वतःला. हो, तो जळता निखारा हातावर घेऊन आपण जगतो आहे. आणि म्हणून या भावनेमधून बाहेर निघणं गरजेचं आहे. आणि सन्माननीय सदस्य, मोठ्या प्रेमाने तुम्हाला सांगते की या शरीराला माझ्या नाही कोणताच आजार नाही आणि भविष्यात येणार नाही. ज्या ज्या लोकांना जे जे आजार आहेत ना, त्या आजारांचं मूळ हा राग आहे, तो द्वेष आहे, ती चिंता आहे. आणि जर काय तुम्ही या मुळावर काम केलं ना, मुळावर म्हणजे बेस, कारण समजून घेतलं ना आपल्या आजाराचं, तर मी सांगते या जगामधलं प्रत्येक जण फक्त आणि फक्त म्हणेल मॅम, प्रेमपूर्ण करुणा भावाचा स्वीकार करूया. प्रेमपूर्ण करुणा भावाचा स्वीकार करूया, आपलं आयुष्य आनंदी घडूया. आणि म्हणून दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर असं शिकवलं जातं की माफ करा, माफी मागा, माफ करा, माफी मागा. मला आठवण द्या, आपण पुन्हा नव्याने एकदा माफ करा, माफी मागा हे सेशन ना एखाद्या संडेला घेऊया. मला आठवण द्या फक्त. ओके. पहिला सेशन आणि पहिला व्हिडिओ खूप मोठा झालेला आणि खूप दिवस झाले आता त्याला. आता नव्या नव्या शब्दांसह, नव्या ऊर्जेसह पुन्हा घेऊया, जेणेकरून या रागानंतर राग कमी केला पाहिजे हे समजतं, पण तो कसा कमी करायचा ते टेक्निक त्या सेशन मध्ये घेऊया. ओके. ओके. हा, पण आजही आपण बऱ्यापैकी राग कमी कसा करावा हेच टेक्निक घेणार आहे. तेथे मुळापासून कसा काढावा ते घेणार. ओके. ह्या काही प्रोसेस एका दिवशी होणाऱ्या नसतात. या प्रोसेसला वेळ लागत असतो. राग कमी करणे म्हणजे स्वतःला अंतर्बाह्य बदलणे आहे. आणि ही अंतर्बाह्य बदलण्याची ताकद कोणामध्ये आहे, तर ती आपल्यामध्येच आहे. बघा, मला ना आज तुमच्यासोबत एक प्रॅक्टिकल करायचं आहे आणि मग आपण पुढे जाऊया. हो ना? आवडेल सगळ्यांना? येस. राग आला की आपण काय करतो, नकारात्मक शब्द वापरतो ना, तर रागा होतो. तू असा, तू तसा, तू तसा. आपल्या मुलांवर राग आला की आपण काय करतो, त्यांना बऱ्याच वेळा अद्वा तद्वा अनेक सगळ्या गोष्टी बोलतो. ज्यांचे व्हिडिओ सुरू असतील ते मला दिसतील. अद्वा तद्वा बोलतो. तो काय करणार, ही काय करणार, यांनी असं झालं, त्यांनी तसं झालं, अनेक सगळ्या गोष्टी करतं की नाही. आई वडिलांचाही राग आला की आपण अनेक वेळा अनेक 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 प्रकारे
तुम्हाला राग आला की आपण अनेक शब्द वापरतो. सगळ्यात पहिलं असते आणि शब्द अनेक वेळा आहे ना तोंडामधून बाहेरच काढले पाहिजे असं नसते बरं काय. शब्द अनेक वेळा जास्तीत जास्त मनातल्या मनामध्ये वापरले जातात. खरं आहे की खोटं मला सांगा. जेथे भीती वाटते तेथे मनातल्या मनामध्ये मस्त काही हरकत नाही. मनातल्या मनात शिव्या देणं आपल्याला वाटते समोरचा कुठं ऐकतोय आणि आपल्यालाही समाधान मिळते. खरं आहे ना. चला आपण बघूया बरं काय आहे शब्दांची ऊर्जा. राग आला की शाब्दिक भावनिक त्रागा कोणाकोणाचा होतो? सगळ्यांचाच होतो ना. हा मग आपल्याला जर समजलं त्या त्रागा करण्याची एनर्जी काय क्रिएट होते तर चला आपण एक छान प्रॅक्टिकल करूया. शांतपणे डोळे बंद करून बसा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या पूर्ण श्वास अगदी शेवटपर्यंत जाऊ द्या. श्वास घ्या आणि सोडून द्या. तुमचा कोणताही एक हात समोर घ्या. डोळे उघडा. डोळे उघडा. कोणताही एक हात समोर घ्या. ओके. दुसऱ्या साईडला ठेवा. कोणताही एक हात समोर घ्या आणि त्या हाताला एक कोणताही असं त्या हाताकडे बघा आणि दोन्ही दोन्ही हात असे ठेवा आणि एका हाताशी बोला. एकाच. तू नाही आवडत मला. म्हणा मनातल्या मनात. तू नाही आवडत मला. तू काय कामाचा आहेस? काय करू शकतोस तू? हातातील व्हायब्रेशन कडे लक्ष द्या. हा एकदम बरोबर. काय करू शकतोस तू? काय कामाचा आहेस? तू माझ्या काहीही कामाचा नाहीस. मला नाही आवडत तू. बघा केवढे साधे शब्द आहेत. व्हायब्रेशन निर्माण होत आहेत. होत आहेत. तू माझ्या काहीही कामाचा नाहीस. उपयोगी नाहीस माझ्यासाठी. तू नाहीस कामाचा माझ्यासाठी. तू नाहीस कामाचा माझ्यासाठी. तू काय मदत करणार मला? तू नाही करू शकत. बघा व्हायब्रेशन. मान हलवा. होत आहे. ओके. यस. या हातामध्ये हा हात वेगळा आहे. हा हात वेगळा आहे. हा हात वेगळा आहे. चला माईक सुरू करा. मला सांगा. एक दोघांनाच विचारते मी. एक मिनिट. माईक सुरू करा. एक दोघच जण. काय वाटतंय तुम्हाला या हातामध्ये फरक? बोला पटकन. करा माईक सुरू. हा काय वाटतं आहे? हा हात आणि बारीक हा. मुंग्या येतात. बारीक मुंग्या मुंग्या येतात. ओके. जड तुम्हाला भारी वाटतोय हात. हा? जड हात जड झाला आहे. वाटतोय हा ओके. हात. जड वाटतोय हा हात. जड वाटतो आहे. ओके. हो बरोबर. लक्षात घ्या. हा हात नॉर्मल आहे आपला. ओके. हा हात जड झाला आहे. दुखायला लागलाय. हो व्हायब्रेशन झालं. ओके. ओके. लक्षात घ्या. हा फक्त एवढंच लक्षात घ्या. आता याला याच हाताला हा हात असाच ठेवा. याच हाताला म्हणा सॉरी मनातल्या मनात. माईक बंद करा तुमचे. माईक बंद करा आणि परत मला सांगा मग. पहिले माईक बंद करा. त्याला सॉरी म्हणा. मनापासून माफी मागा या हाताची. सॉरी. मला माफ करा. अगदी मनापासून मला माफ करा. माफ करा. माफ करा. तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात किंवा तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तू आहेस म्हणून जेवण मिळते. तू आहेस म्हणून माझं आयुष्य खूप आनंदी आहे. सुखी आहे. व्हायब्रेशन बघा काय होत आहे तर तुम्हीच मला सांगणार.
तू आहेस म्हणून मला खूप आनंद आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप मनापासून धन्यवाद म्हणा या हाताची. तू आहेस म्हणून जेवण मिळते. तू माझ्या खूप कामाचा आहेस. मला खूप मदत होते तुझी. तू खूप कामाचा आहेस. तू खूप 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 कामाचा आहेस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप कामाचा आहेस. खूप कामाचा आहेस. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आनंद आहे. थँक्यू. तू सुरक्षित आहेस माझ्यासाठी. दररोज स्वयंपाक, जेवण, माझ्या दैनंदिन कामासाठी मला मदत करतोस. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता पुन्हा मला सांगा काय झालं? मॅडम मगाशी तो हात बोलताना लांब जात होता आणि आता हा, जर थँक्यू वगैरे बोलतोय तर आपल्या जवळ 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 येतोय. एकदम ओके, जवळ जवळ येते आणि ओके. एकदम हलका झालेला आहे. हलका झाला आहे. आता हलका झाला आहे. आता या हातापेक्षा सुद्धा हलका झाला. हो ना? हो हो. हो येस. हा हो दुसरा हात होता त्यापेक्षा पहिले जड झाला. नकारात्मक शब्द हो. दिले तर. ओके. हा. आणि मग मग जेव्हा आपण पॉझिटिव्हिटी दिली तेव्हा काय झालं मनीषाताई? यापेक्षाही हलका झाला. हलका झाला. हलका झाला. हलका झाला. हलका झाला. काय वाटते तुम्हाला या या एवढ्याशा छोट्याशा प्रयोगामधून तुम्हाला काय वाटते? जी नकारात्मक भावना आपण त्याची पाठवली होती ना, त्याच्यामुळे तो आपल्यापासून दूर दूर आला होता. आणि जेव्हा बरोबर, आपण त्याला सॉरी वगैरे म्हटलं, तो आपल्या पण जवळ आला आणि रोज आपल्यासाठी. बरोबर. हो. आहे ना? आणि एकदम रिलॅक्स झाला. हा. रिलॅक्स झाला. अधिक हलका झाला. अधिक हलका झाला. हो. या हो. हातामध्ये आपलेपणा वाटायला लागला. अधिक जास्त वाटायला लागला ना हो. बघा. हं? हो. तर ही आहे हो. ऊर्जा. ही आहे ऊर्जा माझ्या शब्दांची. माझ्या म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या. ही आहे ऊर्जा आपल्या विचारांची. आणि म्हणून त्या नकारात्मक भावना, नकारात्मक विचार जेव्हा आपण क्रिएट करतो, तेव्हा एका हातावर जर काय मी कुठे एकदम नॉर्मल शब्द वापरले, फार काही असे या माझ्या शब्दांमध्ये कुठं शिवी, कुठं प्रचंड त्रागा, कुठं काही होतं का? नाही. नॉर्मलच होतं ना. शब्दही नॉर्मलच होते ना त्या मानाने. ओके. जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा तुम्ही जे व्हायब्रेशन निर्माण करता, त्या मानाने हे शब्द खूप नॉर्मल होते का? येस. मला एवढं विचारायचं आहे, एवढं सांगायचं आहे मोठ्या प्रेमाने, की आपल्या शब्दांची फ्रिक्वेन्सी असते. माझ्या विचारांची फ्रिक्वेन्सी आहे. जे शब्द मी बाहेर काढते, शब्द तेव्हा निघतात जेव्हा विचार होतो. बरोबर? आणि जो विचार मी करणार ना, त्या प्रत्येक विचाराचे व्हायब्रेशन्स निर्माण होत असतात आणि म्हणजेच काय तर तरंग निर्माण होतात आणि ते तरंग माझ्या आयुष्यावर परिणाम करत असतात. मग मी सुरुवातीला म्हटलं, की राग असा आहे, हा जडता निखारा आहे. जेव्हा आपण दुसऱ्यावर फेकायचा विचार करतो, तेव्हा पहिले स्वतःचा हात जाळतो. स्वतःला जाळतो. आपण दुसऱ्याचा राग करू किंवा दुसऱ्या एखाद्या घटनेवर राग करतो, तेव्हा पहिले त्याचे व्हायब्रेशन स्वतःवर निर्माण होतात. आणि म्हणून ज्या लोकांना खूप राग येतो ना, त्यांना विविध आजारांनी ते ग्रासलेले असतात. जेव्हा लोक रेखी दिव्य ऊर्जेसोबत जोडायला येतात, सगळ्यात पहिलं कार्य होते काय तर रागावर नियंत्रण यायला लागते. प्रसन्न आनंदी राहायला लागते. व्यक्ती स्वतःवर प्रेम करायला लागते आणि इथेच ती जादू घडायला लागते. स्वतः सोबत राहायला लागतो, स्वतःवर प्रेम करायला लागतो, दुसऱ्यांवरचं लक्ष कमी होतं. आपोआप हळूहळू हळूहळू विचारांवर नियंत्रण येतं. राग कमी होतो, आजार कमी होतात. आणि म्हणून आज सकाळी दादांनी सांगितलं ना, काय मॅडम शुगर कंट्रोल झाली. का कंट्रोल झाली? का? कारण मी माझा राग, माझी चिंता, त्या नकारात्मक जेवढ्या भावना आहेत त्यावर नियंत्रण मिळवतो आहे.
कळलं? मी कधीही कोणत्याही भूलताफा सेशन मध्ये देत नाही. इथंच नाही, लाईव्ह सेशन मध्येच नाही, तर पूर्ण ग्रँड मास्टर होईपर्यंत मी अध्यात्म वैज्ञानिक दृष्टिकोनातून, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, ज्याला आपण म्हणतो सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी, या दोन्हीला एकत्रित करून आरोग्यशास्त्रानुसार मी अध्यात्मशास्त्र शिकवत असते. असं या ब्रह्मांडाने एक छान ऊर्जा मला निर्माण केली आहे. त्याकरता मी या ब्रह्मांडाचे धन्यवाद मानते. आणि म्हणून कधीही अंधश्रद्धा नाही, तर डोळसपणे त्या प्रत्येक गोष्टीकडे बघूया. आपलं अध्यात्मशास्त्र एवढं प्रगल्भ आहे ना, की संपूर्ण जग आपल्या अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतो. आणि पहिले आपलं अध्यात्म आणि अध्यात्मावर आधारित आहे, नंतर विज्ञान. फक्त आपण अध्यात्मशास्त्राला वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो अनेकदा, आणि मग आपण त्याचा वेगळाच उपयोग जे काही असेल ते, पण आपण तेथे अंधश्रद्धेमध्ये जातो. जेव्हा तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोनामधून डोळसपणे आपलं अध्यात्म अनुभवसाल ना, तेव्हा तुम्ही ऊर्जेसोबत जुडण्यामध्ये अगदी कमी कालावधी लागतो. आता काही असं नाहीये जा हिमालयामध्ये करा ध्यान तेव्हा तुम्ही प्युरिफाय होसाल, नाही. आयुष्य जसं कमी आहे, जसं लिमिटेड आहे ना, पहिले लोक किती वर्ष जगायचे, 200 500 आहे ना, आपण वाचलं आहे, ऐकलं आहे, जे काय आहे ते. आता आपल्याला आयुष्य जेवढं आहे, त्या आयुष्यामध्ये, दगदगीच्या या आयुष्यामध्ये आपल्याला वेग घ्यायचा आहे. आणि वेग घेतला जातो दिव्य ऊर्जेसोबत जुडून. कसा? तर नवीन टेक्नॉलॉजीनुसार अभ्यास करणे या अध्यात्मशास्त्राचा, आणि त्या पद्धतीनं ध्यान धारणा करणे, म्हणजे पटकन ब्रह्मांडाशी कनेक्टिव्हिटी आणि पटकन भरभरून ऊर्जा, आणि घ्या पटापट रिझल्ट. आणि हे रिझल्ट सुद्धा कायम स्वरूपी. चला, तर राग ना, त्या नकारात्मक गोष्टीवर आता बोलावंसच वाटत नाही, पण आता करणार काय? सेशन घ्यावं लागतं, तर अनेक सगळ्या गोष्टी बोलाव्याच लागतात. लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर राग हा आपला शत्रू बित्रू नाहीये बरं का. ती सुद्धा एक ऊर्जा आहे. आणि ती ऊर्जा जर योग्य दिशेने वाहली ना, तर त्याची सुद्धा शक्ती निर्माण होते. आणि चुकीच्या दिशेने जर गेली ना, तर त्या चुकीच्या दिशेने तो राग गेल्यामुळे, ती ऊर्जा गेल्यामुळे काय, तर नाती संबंध दूर, आरोग्य ढासळणे, आणि म्हणजे काय, तर सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता मिळावी, तर तिथे कट लागतो. जर काय, राग या ऊर्जेचा, असं म्हणते मी, ऊर्जेचा चुकीच्या दिशेने जर ती गेली, तर ती ऊर्जा जर योग्य दिशेने वाहली, तर आपला रागही आपली ताकद होतो. म्हणून आजचं सेशन मध्ये मी असं तुम्हाला म्हणणार, की आपल्या रागाचं रूपांतर शक्तीमध्ये करूया. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा अद्भुत प्रवास करूया. रागाचं रूपांतर सुद्धा शक्तीमध्ये, पॉवर मध्ये करूया. असं कसं होऊ शकते? यस, हो सकता है. दिव्य ऊर्जेसोबत जुडा, काहीही होऊ शकते. क्रोधामधून आपण करुणेपर्यंत जाऊया आणि मन शांतीचा मार्ग स्वीकारूया. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत जाऊया. पण आज युट्यूबला जे सन्माननीय सदस्य व्हिडिओ बघत आहेत, तुम्हाला मी आत्मा नमस्ते करायला विसरले होते. पण आत्मा नमस्ते सगळ्यांना. आणि या दिव्य ऊर्जेसोबत जोडायचं असेल तर या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल आणि तुम्ही ग्रुप जॉईन करा. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिली आहे तुमच्यासाठी एक लिंक. त्या लिंकवर क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुपला या आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जोडा. आयुष्याचा छान प्रवास करा. तुम्ही सुद्धा आजारमुक्त व्हा, रागमुक्त व्हा. प्रेमपूर्ण करुणा भाव तुमच्या आयुष्यामध्ये असा वाहू द्या. कृतज्ञतेचा भाव वाहू द्या. आणि तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ते ब्रह्मांड घेणार.
फक्त या ऊर्जेसोबत जुडा. खूप विश्वासाने तुम्हाला सगळ्यांना सांगते आहे. तर या बघा, राग मी काय म्हटलं, तर त्या रागाला सुद्धा ऊर्जा बनवूया. राग या ऊर्जेचा योग्य उपयोग करूया आणि रागाला सुद्धा काय करूया, तर त्याचं रूपांतर आपल्या शक्तीमध्ये करूया. अद्भुत प्रवास हा ऊर्जेसोबत करूया. आपण सर्व दिव्य आत्मे आहोत आणि ही रागाची भावना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी येतेच. असं कोणीच नाही की त्याला राग नाही. आपल्या प्रत्येकामध्ये कुठं अहंकार आहे, राग आहे, त्या ऊर्जा आपल्या आतमध्ये आहेतच मुळात. जसा प्रकाश आहे तसा अंधार आहे, तसंच आपल्या आतमध्ये सर्व ऊर्जा आहे. पण काय माहितीये का, कधी कधी काय होते ना, एका क्षणाचा राग जपलेली वर्षानुवर्षाची नाते तोडू शकतात. एका क्षणाचा राग आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. आपण म्हणतो ना, एका क्षणाचा राग होता आणि त्यामुळे मी नाही बोलत ते नकारात्मक शब्द. एका क्षणाचा राग आत्मशांती हिरावून घेऊ शकतो. पण आज मात्र आपण हा राग दाबायला शिकणार नाही, तर या रागाचं रूपांतर करायला शिकणार आहे. या रागाचं रूपांतर कृतज्ञतेमध्ये करूया. कारण राग ही भावना नष्ट करायला दिव्य ऊर्जा शिकवत नाही. एनर्जी नष्ट होत नसते. एनर्जी एका रूपामधून दुसऱ्या रूपात जात असते. कायम लक्षात ठेवा, नष्ट काहीही होत नाही या ब्रह्मांडामधलं. तुम्ही निर्माण केलेलं प्रत्येक व्हायब्रेशन्स तसंच असतं, फक्त त्याचं रूपांतर दुसऱ्या गोष्टीमध्ये होतं. माझा व्हिडिओ ओके आहे ना, तुमच्यापर्यंत पोहोचते आहे ना? थोडासा हात दाखवा. गुड. येस. कारण या दिव्य ऊर्जेसोबत जुडलो की आपल्याला भावना नष्ट नाही करायच्या, तर त्या भावनांना दिव्य प्रकाशामध्ये परावर्तित करायचं आहे. आणि या ऊर्जेच्या माध्यमातून आपण काय करणार, तर आपण आपल्या मुळापर्यंत जाऊया, बेस. आणि त्या मुळापासून त्या रागाला प्रेमामध्ये, शांतीमध्ये, समजूतदारपणामध्ये बदलण्याचा अनुभव घेऊया. काय आहे हा राग? जसं आता तुम्ही म्हटलं की या रागाच्या मागे दडलं काय आहे? तुम्ही सगळ्यांनी सुरुवातीला सांगितलं अपेक्षाभंग दडला आहे मॅडम. दुखावलेल्या भावना, दुखावलेपण दबला आहे. बरोबर ना? असुरक्षितता लपली आहे त्या रागाच्या मागे. त्या रागाच्या मागे कधी अपमान लपलेला आहे. बरोबर? कधी भीती लपलेली आहे. मला कोणी ऐकत नाही, मला दुर्लक्षित करतात, ही भावना लपलेली आहे. माहितीये, जेव्हा एखादी व्यक्ती रागवतो ना, तेव्हा ती व्यक्ती ना आतून जखमी झालेली असते, आतून दुखावलेली असते आणि म्हणून ती व्यक्ती रागवते. माहितीये, आपण सुद्धा तसंच रागवतो, हो ना? कारण मी आतून दुखलेला आहे आणि माझं दुखणं समोरचा समजून घेत नाही, म्हणून राग येतो. तुम्हाला माहिती आहे, त्या आतून प्रत्यक्षात जखमी झाल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो? जेव्हा तो येतो ना राग, तेव्हा रक्तदाब वाढतो, ब्लड प्रेशर, त्या लोकांना बीपी आहेच. म्हणून मग आम्ही आमच्याकडे आल्यानंतर बीपीच्या गोळ्या बंद करून देतो. आमची तर फॅक्टरीच झाली आहे बीपीच्या गोळ्या बंद करायची. आमच्या क्लासमध्ये आलेल्या प्रत्येकाची, जेवढ्या लोकांना बीपी, शुगर, थायरॉइड होता ना, सगळ्यांच्या गोळ्या बंद केल्या की नाही विचारा, जुने सदस्य सांगतील तुम्हाला. बिनधोक चॅलेंज देऊन सांगते मी, सगळ्यांच्या गोळ्या बंद झाल्या. एन्झायटी गोळ्या बंद, सायकॅट्रिस्ट कडे जाणं बंद. हा, आम्ही मुळावर काम करतो. बघा, ते ब्लड प्रेशर वाढतं. ज्यांना अजूनही असेल ब्लड प्रेशर, या मंजुश्री रिडिंग इन्स्टिट्यूट सोबत जुळा. 100% तुमच्या गोळ्या बंद होणार. ब्रह्मांडाची कृपा आहे आणि म्हणून एवढा विश्वासाने सांगते आहे. जे हृदयाचे ठोके वाढतात रागाला की
वाढते ना. पल्स रेट म्हणतात त्याला. मेंदूची निर्णय क्षमता कमी होते हो. रागामध्ये निर्णय घेऊ नका म्हणतात. म्हणतात ना राग आलाय तुम्ही आता रागात आहे इकडे, आता तू निर्णय नको घेऊ. कारण सत्सद विवेक बुद्धी कार्य करत नाही राग आला की. 4 दिवस शांत रागडे, आता तू रागात आहे, सध्या काही तू निर्णय घेऊ नको, शांत झाल्यावर मग बघूया, असं लोक म्हणतात ना. आणि तुम्हाला माहितीये या सगळ्या गोष्टीचं कारण, मी जास्त बोलणार नाही, तुमची रोग प्रतिकार क्षमता कमी होते, इम्युनिटी पॉवर आपली कमी होते. काय सांगावं, जाऊ द्या. काय काय विकार होतात या रागामुळे, लिस्ट काढली ना तर खूपच असतील, आजाराचे नावही खूप येतील. सोडूया आपण, कारण आपल्याला वेळेत सेशन संपवायचं आहे. तिकडे आल्यानंतर शिकवते सगळं. मग आध्यात्मिक दृष्टिकोन काय म्हणते, जेव्हा राग येतं तेव्हा मणिपूर चक्र, सोलर चक्र, स्वाधिष्ठान चक्र यामध्ये अटकलेली ती स्टक एनर्जी जेव्हा दिव्य ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा, सकारात्मक बोलूया, जेव्हा दिव्य ऊर्जेसोबत जुडतो तेव्हा ती मणिपूर चक्राची ऊर्जा बॅलन्स होते, हृदय चक्राची एनर्जी बॅलन्स होते, स्वाधिष्ठानची बॅलन्स होते, आज्ञा चक्र बॅलन्स होतं, विशुद्ध बॅलन्स होतं, मूलाधार बॅलन्स होतो. अरे असे मागे पुढे का नाव घेतले मॅमनी चक्रांचे, त्याचेही कारण आहे. मग जेव्हा या ऊर्जा बॅलन्स होतात तेव्हा स्वतःमधील सहनशीलता वाढते, संयम वाढतो, माफ करण्याची भावना वाढते. बघा, सहनशीलता वाढली, संयम वाढला, स्थिरत्व वाढलं, मूलाधार, क्षमाशीलता वाढली, हृदय चक्र, शांतता वाढली, आज्ञा चक्र छान ऍक्टिव्ह व्हायला लागलं, माझी वाणी गोड बोलायला लागली. जे लोक मला नजरेनेही सहन व्हायचे नाही, जे लोक मला नजरेनेही सहन व्हायचे नाही, आज मी त्यांच्यासोबत अगदी आनंदाने सेल्फी घेऊ शकते. आज मी त्यांच्यासोबत मोठ्या प्रेमाने माझ्या गोष्टी शेअर करू शकते. ही ऊर्जा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा देते. बरोबर ना. जेव्हा अनेक वेळा जेच लोक माझा प्रचंड रागात मला असं वाटायचं की या लोकांची माझ्या आयुष्याला नजर लागते ना, म्हणून मी त्यांच्यापासून माझ्या आनंदाचे प्रसंग लपवून ठेवायची. आज मला समजलं आहे की मी कुठेतरी पूर्ण सुरक्षित आहे आणि आता मला कोणाची नजरच लागणार नाही. त्या नकारात्मक ऊर्जा माझ्यावर कार्यच करणार नाही. मी पूर्ण सुरक्षिततेच्या भावासह जगते आणि इतरांनाही त्या प्रेमाच्याच ऊर्जा पाठवते. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा, क्षमाशीलता, शांतता वाढवणारी. काहीच नाही. जेव्हा राग येतो तेव्हा आपलं मणिपूर चक्र बॅलन्स करा आणि जसं ऊर्जेसोबत जुडता तसं आपल्यामधील राग त्या दिव्य प्रकाशामध्ये पूर्णपणे विलीन विलीन होऊन जातो. आपण शांत, आनंदी, प्रकाशमान होतो. आपलं हृदय चक्र छान ऍक्टिव्ह होतं. जसं हृदय चक्र छान ऍक्टिव्ह व्हायला लागतं ना, तसं आपण लोकांना माफ करतो, माफी मागायला शिकतो, स्वतःला माफ करतो. पहिले स्वतःला माफ करणं खूप गरजेचं आहे. अनेकदा काय होते ना, लोकांचा राग असेल तेव्हा असेल, स्वतःचाच भरपूर असतो. मी असा, मी अशी, मी हे करू शकलो नाही, ते करू शकलो नाही. अरे प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, डेस्टिनी वेगळी आहे. अनेक गोष्टी आपण एक्सेप्टच करत नाही. मला हे मिळालं नाही, माझं नशीबच असं, माझं नशीबच तसं. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जसं आपण जुळतो तसं या संपूर्ण शरीरामधला राग, द्वेष, चिडचिड त्या प्रकाशामध्ये पूर्ण जळून नष्ट होते. ती प्रकाशामध्ये विलीन होते. तिचं रूपांतर प्रकाशामध्ये होते. अशी ही दिव्य ऊर्जा, अशी ही दिव्य ऊर्जा. खरं तर आपल्याला ऊर्जेसोबत जोडल्यानंतर
आपण जसं जसं ऊर्जेसोबत जुळतो, या ब्रह्मांडामधून प्राण ऊर्जा, प्राणशक्ती ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये खेचून घेतो. ही खेचून घेतलेली ऊर्जा आपल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनामधून राग या भावनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी, विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्य करते. येथे रागाशी युद्ध केलं जात नाही, तर रागाला समजून घेतलं जातं मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून. मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ग्रहण केली विचारांवर नियंत्रण आणण्यासाठी, रागाला समजून घेण्यासाठी, त्यावर विजय मिळवण्यासाठी ही ऊर्जा वापरली जाते. त्याचं रूपांतरण केलं जातं ऊर्जेनी प्रेमामध्ये, प्रकाशामध्ये. कारण जेथे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, तेथे राग, त्रागा किंवा अंधार टिकत नाही. तेथे प्रेम टिकतं. आणि जेथे प्रेम असतं, तेथे राग टिकत नाही. जेथे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा असते, तेथे मनाला शांततेचा 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 मार्ग सापडतो. आणि म्हणून तुम्हाला म्हटलं काय, तुम्हाला म्हटलं की की मला तुम्ही दिसत नाही आहात थोडेसे, म्हणून तुम्हाला म्हटलं की या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा प्रवास कसा, तर क्रोधामधून करुणेकडे, अस्वस्थतेतून अस्वस्थतेमधून शांततेकडे, अहंकारामधून प्रेमाकडे हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा प्रवास कायम तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये घडत राहो. आणि म्हणून या दिव्य ऊर्जेसोबत जुळत असताना, रेखी ऊर्जेसोबत जुळत असताना रागापासून मुक्ती करणारी ही ऊर्जा. मी मोठ्या प्रेमाने विचारेल, मेडिटेशन घेणारच आहे, पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, एकदम रिलॅक्स. पण त्या अगोदर थोडा वेळ आपल्या सर्व सन्माननीय सदस्यांना शेअरिंग करण्यासाठी की काय त्या रागावर नियंत्रण मिळालं, काय बदल झाला मला माझा स्वतःमध्ये. आणि ज्या पहिल्यांदा ज्यांनी म्हटलं की मॅडम आता तो राग आहे ना, आता येतच नाही, त्यांनाच मी बोलवेल. कुठे आहेत त्या? मला सापडून तर राहिल्या नाही. हा, का आता मी माझ्या रागावर नियंत्रण मिळवलं. आणि इतर आलेले अनुभव ज्यांना शेअर करायचा आहे, सगळ्यांना 1 किंवा 2 स्पेशल अनुभव शेअर करायला मिळेल फक्त. ओके, सगळे स्पेशल अनुभव आपल्याला सेशनमध्ये येथे 1 किंवा 2 अनुभव शेअर करायचे. आणि राग या विषयावर जर तुम्हाला अनुभव आला असेल तर 100% शेअर करा. व्हिडिओ सुरू करा गड्या. आपले लोक ना आता आजकाल व्हिडिओज बंद करायला शिकले. मला राग येतो, जेव्हा मला राग येईल ना तेव्हा तुम्हाला कळेल. मी रागाचं रूपांतर ऊर्जेमध्ये करते ना, म्हणून तुम्ही ना व्हिडिओ बंद करता, हो की नाही? चला, काय हरकत नाही. चला पटापट व्हिडिओ सुरू करूया आणि ज्यांची सुरू आहेत त्यांना आपण शेअरिंगची संधी देऊया. 1 मिनिट. कुठं आहे? ओके, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. हा, करा माईक सुरू. कोणाला शेअरिंग करायचं? रागावर नियंत्रण कोणी मिळवलं? चला पटापट गड्या. हा, कारण आपल्याला पटकन पुढे जायचंय. या आठवड्यामध्ये मी काय अनुभव घेतला? अच्छा, काही कोणाला प्रश्न आहे का ते अगोदर तर मला विचारा. व्हिडिओ माईक सुरू होत नाही बरं, करायची परमिशन देते. कोणाला काही प्रश्न आहे का? मोठ्या याने विचारू शकता. करूया आपण प्रयत्न ब्रह्मांडाच्या कृपेने उत्तर देण्याचा. करूया प्रयत्न, हो ना? बोला. अर्चना विरकर, तुम्ही माईक सुरू केला का? अधिक बंद केला. ओके. हा, मध्येच नका सांगू. काय म्हणता ग्रँड मास्टर्स तुम्ही? ज्ञानदेव दादा कोलत, दादाला शेअरिंग करायसाठी स्पेशल आज दादानी मला सांगितलं की मॅम मला शेअरिंग करायचंय. आहे, अनम्यूट करता येते. हा,
नमस्ते मॅडम. आवाज नाही आत्मनमस्ते. येत आहे? हा हा बोला. येतोय आवाज? हो आत्मनमस्ते. रेकी शिकल्यानंतर बरेचसे जे रागाचं जे होतं ते प्रमाण कमी झालं. त्याच्यानंतर दुसऱ्यांना पण कसं बोलायचं हे पण शिकलो. आणि जे काही पेशंट वगैरे असेल ते पण चालू आहेत सध्या. एखाद्याचा गुडघ्याचा असू किंवा कोणाचा असू. रेकीद्वारे तो पण एक आजार बरेचसे हे झाले, दुरुस्त झाले. आणि जे घरचं वातावरण ते आनंदी आनंद असं म्हणजे सगळीकडे. जरी राग आला तर आपण शांत बसणं, समोरचा माणूस कसं हे पण कळतंय. का तो तसा आहे म्हणून आपण नाही आहेत. आपण एक ग्रँड मास्टर आहेत. हे असे बरेचसे अनुभव येत आहेत दरवर्षी. जवळपास तुम्ही शिकवल्यानंतर मला असं भीती तर गेलीच आहे माझी पूर्ण. त्याच्यानंतर कारण बरेचसे असं म्हणजे आता दररोज अनुभव येतात नवीन 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 असं. आणि मेडिटेशन न म्हणजे दररोज चालू आहे. जर नाही केलं असं वाटतं आपण जेवण नाही केलं असं वाटतं. जेव्हा मेडिटेशन तेव्हा जेवण करायचं. शाबास. आणि माने सरांचं एक उदाहरण देतो. ते मेडिटेशन करत नव्हते. हम्म. आणि ते मला सांगितलं दादा माझं मेडिटेशन काही होत नाही. त्यांना 2 दिवस मी इथून रेकी दिली. ही ब्रह्मांडाची कृपा. 2 दिवस त्यांनी वेळेत एकदम मेडिटेशन केलं. आदल्या दिवशी दिली, दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून ते मेडिटेशन लागले. परत आज फोन आला मला त्यांचा. मी म्हटलं 2-3 दिवस मला काही वेळ नाही भेटला. ते म्हणे आज मेडिटेशनच झालं नाही माझं. म्हणजे हा कुठंतरी एक रेकीचा हे ब्रह्मांडाचे संकेत असते असं. होतं कधी कधी एखादे ग्रँड मास्टर्स मागे पडतात. कधी कधी आपण खूप काही करतो पण काही ऑब्स्टॅकल्स असतात आयुष्यामध्ये. त्यामुळे आपल्याला मागे पडावं लागतं. कुठं कुठं कधी कधी होतं. पण एकमेकांना सोबत द्या छान आणि एकमेकांना पुढे काढा. मेडिटेशन करण्यासाठी प्रोत्साहन द्या. खूप सुंदर. खूप छान. खूप छान प्रकारे तुम्ही प्रोफेशनली हिलिंग देता आणि अशीच प्रगती करत राहा. आयुष्याला एक नवा मार्ग, नवं वळण मिळालं आहे. हो ना दादा? हो. खूप छान. खूप सुंदर. ओके. अधिक कोण? अधिक कोण? बोला. मनीषाने माईक सुरू केला. बोला मनीषा. पटापट माईक सुरू करा म्हणजे मला कळेल. आपल्याला पुढच्या सेशनला जायचंय. माझा आवाज येतोय का? एकदम क्लिअर आला आज येतोय. ब्रह्मांडाच्या कृपेने. नेहमी माझा आवाज येत नाही पण आज आलाय. अगं, खूप छान कार्य झालंय. कारण की घरात काय आलं, माझं कोण ऐकत नाही, मला कोण समजून येत नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टीवर आपण राग करतो. कसं का बा मी म्हटले होते ते चांगलं होतं पण ते केलं नाही. या गोष्टी आपण राग करतो, मुलांना चिड करतो. या गोष्टीवर कंट्रोल कंट्रोल केलं आणि खूप छान प्रकारे कंट्रोल झालं. एकदम आणि मानसिकता बदलली. खूप मानसिकता बदलली. खूप स्थिरता आली आयुष्यामध्ये. म्हणजे काय होतं, प्रत्येक वेळेस छोट्या मोठ्या गोष्टीवर आपण हे करत होतो, तक्रार करत होतो, हे करत होतो. ते सगळं नाही झालं. खूप आनंद झाला. खूप छान. खूप सुंदर. आणि ग्रँड मास्टरला जायचं हे पण एक स्वप्न आहे आणि जाणार. हो ना. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला मुळात. आज माझं काय चावी हरवली आणि मी सगळं घर शोध इथे परत म्हटलं अरे शांता साप घरात आपण काही दुसरं ठेवली नाही ना. पण ती सापली. इतके आम्ही मुलांमध्ये जमलो होतो आणि एवढ्यामध्ये सापचं म्हटल्यावर जर एवढं वाटलं. पण मग ज्या कृतील ताई होते त्या जाऊन म्हटलं माझ्या आई त्या म्हणे शांत राहावे. छान. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. अश्विनी. अश्विनी. अश्विनी फ्रीज झाली आहे. नेक्स्ट. बोला. कोणाचंही माईक सुरू करू शकता. बोला शिल्पाताई. मॅडम राग आला की आधी व्हायचं की लगेच उत्तर देत होतो. मग आणि आपल्याच मनातल्या मनात उत्तर दिल्यानंतर पण आपल्याच मनात आपण विचार करत राहतो
राहत हं, होती. मग डोकं दुखायचं, मायग्रेनचा त्रास व्हायचा. हं, पण आता मी म्हणजे 15 दिवसापासनं इतकं शांत, म्हणजे राग आला तरी शांत हं, हो, मी आता मेडिटेशन करते, असं हं, म्हणून शांत रेकीचा क्लास करते. त्याच्याचसाठी करते आहे. माझं मन हं, शांत राहिलं पाहिजे, डोकं शांत राहिलं पाहिजे. हं. तर असा पण खूप चांगला अनुभव आहे. आता मी भरपूर उत्तर असं म्हणजे देत नाही लगेच, त्याच्यामुळे शांतता वाटते मलाच. गुड. आणि डोकं दुखणं बंद झालं माझं. छान. डोकं दुखायचं कशामुळे? असं चिडचिड व्हायची कशाबद्दल, मग मान पण दुखत होती माझी. हं. ते सगळे मानेमुळे पण दुखायला लागायचं. मायग्रेनचाच त्रास होता. तो जशी त्रास कमी झाला. तो त्रास कमी झाला कारण दिव्य ऊर्जेसोबत आपण जुडलो. हो. ब्लॉकेजेस रिमूव्ह झाले आणि आपल्या भावनांवर आपण नियंत्रण मिळवलं. ओके. अजूनही प्रवास पुढचा करायचा आहे. अधिक हा टप्पा पुढे गाठायचा आहे. ही ऊर्जा पूर्णपणे स्थिर करायची आहे शिल्पाताई. हो, ग्रँड मास्टरचे रिसेप्ट घ्यायचे म्हणजे आहे. होणार. थँक्यू सगळ्यांनाच देणार. मॅडम. बस 10 तारखेपासून ग्रँड मास्टरची बॅच सुरू करूया. 14वे ग्रँड हो. मास्टर, 15वे ग्रँड मास्टर चला पटापट शेअरिंग करा आणि मग आपण पुढे जाऊया. हो ना? हां, सगळ्यांचं शेअरिंग फक्त शेअरिंगचे सेशन आणि 2-4 महत्त्वाचे सेशन त्यांचे बाकी आहेत. बस झाले की तुमचं ग्रँड मास्टर सुरू. आणि ग्रँड मास्टर्स म्हणजे काय? याबद्दलचं विशेष सेशन 1-2 दिवसामध्ये रात्री 9 वाजता घेऊया आपण. ओके? थोडंसं लक्ष ठेवा ग्रुपकडे तुमच्या. अधिक कोणाला शेअरिंग करायचं आहे? काय बदल वाटतो स्वतःमध्ये? अनिताताई, आज टापटीप बसला तुम्ही. आज तुम्ही कामात नाहीये. नंतर पूनम. हं? आज रविवार आहे ना. हां, म्हणजे कोणाला हम्म. काही 3rd डिग्रीचे, काही 1st डिग्रीचे, काही ग्रँड मास्टर्स अशांना संधी देते. हां, बोला. अनिताताई. आत्मा नमस्ते मॅडम. हं, आत्मा नमस्ते सर्वांना. रागावरती नियंत्रण म्हणजे खूपच येतो. कारण हं, ते मला माहीतच नव्हतं ते कधी गेलं. कारण पूर्ण माझं डोकं तर खूप दुखायचं. बांबाची डबी ती हं, तुम्ही बोलला तेव्हा आठवलं, की ती जवळच असायची झोपताना आणि त्याशिवाय मला झोपच नाही लागायची. पायांना, हातांना, हं, मानेला, डोक्याला नेहमी बाम लागायचा. पण ती बाटली कधी म्हणजे माझ्या हातातून सुटली ते कळलंच नाही रेकीमध्ये आल्यानंतर. राग हं. तर कमी झालाच, म्हणजे खूपच नाहीच येत आता. स्वतःवरती नियंत्रण राहतं. जरी कोण असं चिडलं तरी आपण नाही चिडायचंय. मग ते लगेच कट केलं जातं. बोलायच्या आधीच ते शब्द तुमचे आठवतात आणि खूपच छान आहे. म्हणजे रागावरती नियंत्रण येतं. परत आपल्या कामावरती ऊर्जा वाढल्यामुळे कामावरती प्रगती होते. कामं लवकर होतात. सिम्बॉल टाकले जातात सगळीकडे किचनवरती, पाण्यावरती. ती ऊर्जामय सगळं होतं. आणि आता सासूच्या माझ्या पाण्यामध्ये पण मीठ टाकून ऊर्जा देते. त्याच्यामुळे तिचं पण एक सुधारणा होते. वडिलांना मी इथून ऊर्जा देते सकाळी पहाटेची. त्यांच्यामध्ये बदल होतो. कधीतरी अंघोळ घालायला गेली की त्यांच्यामध्ये थोडासा बदल दिसतो. आता ती मानसी आहेच म्हणा पुढे सगळं करणारी. पण छान आहे, खूप आहे छान. त्याच्यामुळे रेकीमध्ये या, ऊर्जामय व्हा. तुम्हाला राग कधी तुमचा निघून जाईल कळणारच नाही. खूपच छान आहे. आणि असे अनुभव तर भरपूर येत आहेत. पण ते अचानक तुम्ही विचारलं तर मग ते आठवत नाही. असे अनुभव भरपूर आहेत. ते आठवण अचानक करायला लागतील. विचारलं की खरंच नाही आठवत. असंच होत असते ते. हां. असं हां, विचार हां. करून नाही ना आपण बसत. चला अनुभव भरपूर आहेत. ते मृत्यूचं ते तुम्ही आपला घेतलात प्रोटोकॉल. हं. त्याच्यामध्ये पण खूप छान मला दोन्ही टाईमला केलं तेव्हा दोन्ही टाईमाला पण मला खूप अनुभव छान आले. त्या टाईमाला तर पितरांना माझे रेखी देणे. सासरे, माझे हं, 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 हां, पितरांचं रेकी देणं. ते हं, सासरे आणि दीर माझा छोटा म्हणजे ते असे येताना दिसले प्रॉपर. परत हं, त्यांना ऊर्जा दिल्यानंतर ते जाताना पण भीती अजिबात नाही वाटली. आणि हं, त्या रूममध्ये एक वेगळंच चैतन्य निर्माण झालं त्यांना हं, देताना. हं. त्याच्या आधी माझ्या नंदेचं पूर्ण कुटुंब आलं होतं. तेव्हा पण छान म्हणजे छान रेकी दिली गेली, ऊर्जा दिली गेली त्यांना. पण एक मनातून एक समाधान वाटलं, की काहीतरी होतंय म्हणजे आपण करू शकतो आपल्या ऊर्जामय ह्याच्यातून. हे जे शिकतोय त्याच्यातून बरचसं काही होऊ शकतं. इकडे-तिकडे नक्कीच. भटकण्यापेक्षा हं, खरंच खूपच छान आहे. सगळ्या गोष्टी होतात. आरोग्याच्या होतात,
आणि साध्या साध्या म्हणजे ते म्हणतात ना हवेत तरंगल्यासारखं होतं केव्हा केव्हा आपण ऊर्जा देताना आणि आपल्या समोरच्या व्यक्तीला असं कोणाला काय जाणवलं किंवा दिलं गेलं आणि बरं वाटलं, तो एक आनंद खूपच असतो. खूप छान असतो अनुभव आणि आनंद तर वेगळाच असतो. त्याच्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद. अजून आम्हाला आनंदी आनंद बघायचा आहे पुढे 10 तारखेच्या नंतर. आत्मनमस्ते. नक्कीच. आणि ताई तुमची एनर्जी लेवल पण छान झाली आहे आणि तुम्ही खूप बदललेल्या दिसत आहात. ते सगळं ऊर्जेमुळे, तुमच्यामुळे. नाही ऊर्जेमुळे. आणि परत परत आपल्या ऊर्जा म्हणजे रिपीट स्टेशन मिळाले ना आपल्याला डबल. खरंच. म्हणजे हा एक उजळणी छान झाली रिपीट असल्यामुळे. हं. त्याच्यामुळे खूपच छान आहे. नक्कीच. आत्मनमस्ते. ताईंनी म्हटलं त्याप्रमाणे एक वेळा सेशन तुम्हाला पूर्ण रिपीट करण्याची सुद्धा संधी मिळते. नंतरही एखाद्याला वाटलं तर नक्की करू शकतं. एक वेळा मात्र कंपल्सरी तुम्हाला रिपीट करायला लावत असते. कारण पहिल्यांदा सेशन होत असताना एखाद्या वेळेस एखादी गोष्ट मिस होते. परत बसा. सगळं माझ्यासोबत करा पुन्हा. खूप सुंदर. पूनम काय वाटते बाळा? पूनमच आहे ना? BT10. आता हे आज ऐकले इथून पुढे प्रयत्न करीन. काय म्हटलं बाळा? इथून पुढे प्रयत्न करीन. छान. खूप छान. आज गोष्टी समजल्या रागाच्या, हो ना? हा हा हां. खूप सुंदर. येस. पहिली डिग्री आहे. काय वाटते बाळा तू आता 10 दिवस झाले ध्यान करतेयस. काय वाटते तुला स्वतःमध्ये? छान वाटतं. पण अजून मन एकाग्र होत नाही. मग पहिल्या दिवशी केलं होतं ध्यान त्यापेक्षा आताच्या ध्यानामध्ये बदल वाटतो का? आत्ताच थोडं वाटतं. छान. खूप सुंदर. खूप छान. आणि पूनम तू आपल्याकडे मोठं टार्गेट घेऊन आलेले आहेत. ओके. मोठं टार्गेट घेऊन आलेले आहेत. पॅरलाइज झालेला आहे आणि माहिती आहे ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तेथे सुद्धा छान रिझल्ट देणार आहे. एक नाही तर आतापर्यंत जवळ-जवळ 5 ते 6 पेशंट पॅरलाइज झालेले आपल्या सेशनमध्ये त्यांनी उत्कृष्टात उत्कृष्ट रिझल्ट घेतलेला आहे. ओके. हां, पूनमही घेणार. हो. काय काळजी करू नका. हो सगळ्या गोष्टी हो छान चालेल. होणार आहेत. पण पॉझिटिव्हिटी पूनम आपल्या बोलण्यामध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण करा. हो ओके हो बेटा? हां. छान. म्हणून मी हो. दरवेळेस आवर्जून तुम्हाला संधी देत असते बोलण्याची. प्रकाश दादा, नंतर अलकाताई, शीतल, आत्मनमस्ते नंतर मॅडम. शीतल परत. हां, आत्मा नमस्ते. तर रागावर नियंत्रण करणे हा दुसऱ्या दिवशी तुम्ही सेशन घेतलेलं फर्स्ट याच्यामध्ये आणि आता प्रयत्न चालू आहेत. पण अजूनही खूप त्याच्यामध्ये आत्मसात करायचे आहे. हो. अजूनपर्यंत म्हणजे तुम्ही ते शिकवलं की त्याच्यामध्ये तुम्ही लगेच उपवास चालू करा. ज्यावेळी येईल त्यावेळी तुम्ही त्याच्यावर लगेच उपवास मला सुटला आता तो आंबा आणि परत उपवास चालू करा. ते चालू आहे आणि मला नक्की वाटतं होईल होईल. मी खूप प्रयत्न करतोय. धन्यवाद. नक्कीच. वेळ लागेल. एकदम नसते होत. काय आहे ना, ह्या भावना आपल्या आतमध्ये असतात. त्याचे व्हायब्रेशन निर्माण झालेले असतात. अगदी बाबा महिना 2 महिन्यामध्ये नाही. ह्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया आपली शेवटपर्यंत सुरू राहते. येथून बॅग भरून निघेपर्यंत. एवढं लक्षात ठेवा. ओके. फक्त एवढं होतं, की आता आलेला राग, सुरुवातीला आलेला राग 4 दिवस राहायचा. मी म्हटलं ना, मग तो हळू-हळू अनेक छोट्या-मोठ्या गोष्टीवर येतच नाही. मी कुठं रिएक्ट व्हावं, कुठं रिएक्ट होऊ नये. जसं की मी कुठं प्रतिसाद द्यावा आणि कुठं ऊर्जेसोबत एकरूप व्हावं, हे आपल्याला कळतं दिव्य ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. हळू-हळू, हळू-हळू ह्या सगळ्या प्रोसेस आपल्या छान सुरू राहतात. खूप सुंदर. अलकाताई, त्यानंतर शीतल. हां. उघडे. माईक सुरू करा पटकन, नाहीतर मग करू. हॅलो मॅडम. बोला. बोला. मी तिलोत्तमा ताईला काहीतरी बोलायचंय. बोला ताई. मला असं म्हणायचंय, मी ध्यान करते तर माझं असं म्हणजे मेडिटेशन करता ध्यान लागत नाही आणि मन असं चलबिचल असतं. खूप प्रयत्न करते आता आणि ऊर्जेसोबत जोडल्यानंतर होईल ना. बोला, बोला.
ऊर्जा म्हणजे मग ती अशी आपली रेखीची ऊर्जा लवकर म्हणजे आपल्या हातात येऊ शकते का? हो, म्हणजे मेडिटेशनला या ना ध्यान तुम्ही फर्स्ट डिग्रीच्या आपल्या. बस उद्यापासून जॉईन करा. म्हणजे उद्या मेडिटेशन उद्यापासून आहे. बघा. हा, उद्यापासून नवीन बॅच सुरू होत आहे. तर उद्यापासून सुरू होणाऱ्या बॅचला जॉईन करा. बघा कसं पटकन ध्यान लागायला लागते. हळूहळू विचारांवर नियंत्रण येत असतं. ती प्रोसेस आहे. एका दिवशी सगळं झालं असं कोणासोबतच होत नाही. हळूहळू होतं. पण तरीही एवढं मात्र नक्की की आपले मेडिटेशन एवढे सुंदर आहेत की लवकर लवकर अगदी थर्ड डिग्री पर्यंत लोक ट्रान्समध्ये जातात. शेवटी यांना म्हणावं लागते जागृत अवस्थेमध्ये राहून ध्यान करावं. जाताना थर्ड डिग्रीचे सदस्य ट्रान्समध्ये जाताना तुम्ही आता. हा, मला बोलण्याची म्हणजे समोरच्याला पटकन बोलण्याची हिंमतही होत नाही अशी. विचार करून बोलणं. या रेकीला या, सगळ्या गोष्टी छान होणार. कुठून आहात तुम्ही? मी ठाण्याहून बोलते. मी या तुम्हाला 2 दिवसात फोन केला होता माझ्या या मुलीबद्दल. हा 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 आठवलं? हा आठवलं. हे बघा, स्वतःवर काम करूया आणि नंतर हा, तिच्यावरही काम करूया. बरोबर. बरं. हा हा. हा हो, मनीषा कांबळी देते बोला. कुठे आहे मनीषा कांबळी? हा, कुठे आहे? मेसेज टाकला. बोला शीतल. नमस्ते आत्मा, नमस्ते मॅडम. हा मला पण पहिल्या दिवशीपासून असंच होत होतं, थोडं मेडिटेशन करताना मन चंचल होत होतं, वाईट शक्ती मला खूप त्रास करत होती. पण आता काही होत नाही, मला आता एकाग्रता वाटते आणि मेडिटेशन केल्यानंतर शांत वाटतं. आणि मी पहिलीच रेकी माझ्या नवऱ्याला दिली त्या दिवशी. त्या दिवशी त्यांना चांगलं वाटलं. परत दुसऱ्या दिवशी दिले, ते डायरेक्ट बेडवरनं उठूनच बाहेर आले. माझी तर रेकी देऊन संपलीच नव्हती, एकदम माझ्या समोरच उभे होते. काय झालंय त्यांना? म्हणजे त्यांना स्ट्रोक आलेला 2 महिन्यापूर्वी. हा आणि म्हणजे ती एक शिरच अशी डोळा वगैरे एक शिरच बंद होती त्यांची, म्हणजे असं हे होत नव्हतं एकदम, एक बॅलन्स होत नव्हता चालायला वगैरे. असं हे धडपड करत होते. मग त्या दिवशी दिवा लावायचा आहे म्हणून आतल्या बेडवरनं डायरेक्ट देवाकडे दिवा लावायला आले. मी रेकी चालूच होती माझी द्यायची. एक आणि मी गार. हा काय बोला बोलू बोला. आणि काय करू मला कळतच नव्हतं. मी सगळे तोंड मिळून एकदा आपल्या शीतलसाठी टाळ्या वाजवूया. 2 महिन्यापासून बेडवर असलेले पेशंट जे चालू शकत नव्हते, बरोबर आहे ना शीतलताई? चालत होते पण त्यांना एकदम बॅलन्स होत नव्हता, असं लवकर लवकर यायला. आणि ते अचानकच दिवा लावायला आले. म्हटलं मला दिवा लावायचा आहे. संध्याकाळची वेळ झालेली, 6:30 वाजणार होते आणि मेडिटेशन वगैरे केलं आणि नंतर रेकी द्यायला गेले. शाबास. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद माना शीतलताई. बस. हो, ते तर आहे, ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. आणि रेग्युलर त्यांना रोज रेकी देत राहा. तोच प्रोटोकॉल करा आपला सेकंड डिग्रीचा आणि एकदम टकाटक असतील दादा पुढच्या 15 दिवसामध्ये. बघा बोलणार आहेत म्हणे बघा. नमस्कार मॅडम. या कॅमेरा समोर या दादा. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. बोला दादा. आत्मा नमस्ते मॅडम. हा आता आहे जरा बरं आहे, जरा ऐकून जरा मी ते बसतोय साईडला आणि हे करतो, मी बी हे करते तसे करतोय, जरा हे करून मेडिटेशन करतो तो आता ऐकून. हो, पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन रेग्युलर करायला लावा दादांना. करतोय मॅडम. छान. हे पुरी एक बाजू अजून एक साईड चांगली झाली. आणि असं धरून उचल लागे साईडने, असं अजून थोडा आवाज बरोबर नाही, आवाज क्लिअर येत नाही अजून, आवाज पुराच गेलेला. पूर्ण मेडिटेशन करा, फक्त बघा तुम्ही एकदम ओके होता, काय काळजी करू नका. ओके. थँक्यू मॅडम. आणि ही का तुमच्या जवळ आहे तुमची पॉवर बसलेली, ती देते ना ऊर्जा तुम्हाला. ओके. हा बघा, रेकीचा अनुभव स्वीकार करणाऱ्यावर सुद्धा आहे. तुम्ही जेवढं स्वीकार करसाल तेवढी ऊर्जा तुमच्यावर अधिक भरभरून रिझल्ट देते. ओके. बघ आलं लक्षामध्ये? बघा, त्यांनी एका 2 हिलिंग मध्ये त्यांनी एवढा सुंदर रिझल्ट घेतला. स्वीकाराचा भाव, तुम्ही जेवढा स्वीकार करसाल तेवढी देणाऱ्याची सुद्धा ऊर्जा वाढते. आणि मॅडम माझी ड्युटी चेंज होणार होती ना या महिन्यापासून, सेम ड्युटी राहिली. शाबास. शीतल म्हणत होत्या मॅडम 7 वाजताचं सेशन कसं मी अटेंड करू, माझी ड्युटी चेंज होणार आहे. त्यांना म्हटलं घेऊन घ्या ऍडमिशन.
बघूया जे होईल ते. ब्रह्मांड मदत करेल. आणि काय झालं? आज आले ड्युटी रोस्टर आलं, सेम ड्युटी आहे 6 ते 3. ओके. 6 ते 3च ड्युटी आहे म्हणजे क्लास पूर्ण होईपर्यंत पूर्ण हा वेळ शीतलला मिळणार. किती ब्रह्मांडाचे धन्यवाद मानायचे. म्हणजे आता तुमच्या आयुष्यामध्ये बदल होण्याची ही वेळ आलेली आहे आणि म्हणून युनिव्हर्स तुम्हाला मदत करते आहे. लक्षात आलं शीतलताई? हो हो. यस. जर एक सेकंड डिग्रीचा विद्यार्थी अगदी काय म्हणूया ब्रेन स्ट्रोक आलेल्या रुग्णाला जर एवढ्या लवकर दुरुस्त करण्याची क्षमता प्राप्त करते, तर थँक्यू युनिव्हर्स, त्या ब्रह्मांडाची केवढी कृपा आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटवर, समजून घ्या. मला पण अजब वाटलं जेव्हा उठूनच बाहेर आला. मी काय बोलू, काय करू, मला काय अपेक्षेपेक्षा जास्त रिझल्ट आला की माणसाला अजब वाटत असते, हो की नाही? हो, एकदम दिवा लावायला आला. मी दिवा लावतो, संध्याकाळ झाली. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. खरंच आहे. थँक्यू म्हणा युनिव्हर्सला. थँक्यू म्हणा. खूप धन्यवाद माना ब्रह्मांडाचे. मी सगळ्यांना दाखवली आता स्पॉटलाइट, पण दादांचं शर्ट नव्हतं घातलेलं ना, म्हणून मग शर्ट नाही, गरमी खूप आहे. हा, म्हणून मग स्पॉटलाइटला सगळ्यांना दाखवलं नाही त्यांना. खूप आता सुंदर. चांगलं झालं, डोळा वगैरे व्यवस्थित झालेला आहे. फक्त त्याला स्टॅबिलाइज म्हणजे असं गाडी वगैरे चालवता येत नाही, चालायला सगळं लागला. येणार आहे. सगळं येणार आहे, काळजी करू नका. ओके, बिंदोक राहा. थँक्यू म्हणा ब्रह्मांडाचे, धन्यवाद म्हणा. खूप सुंदर, खूप सुंदर. चला मग मला असं वाटते आता आपण चालूया ना पुढे. ओके, चालूया पुढे. अंकिता, तुला बोलायचं आहे? राग कमी झाला का सांग तुझा पहिले. थोडासा कमी झाला का सांग मला. माईक सुरू कर. हा, माईक पटकन सुरू कर. हा, मनीषाला बोलायचं आहे. हा, मॅम, थोडा थोडा राग येतो, असं मनाविरुद्ध झालं की राग येतो, कोणी ऐकलं नाही की राग येतो थोडासा. शाबास. आता अजून आपण पहिल्या डिग्रीला आहे ना. आगे आगे देखो फिर होता है क्या. प्रयत्न करूया, पण रागावर नियंत्रण मिळवायचं. मिळणार, पूर्ण मिळणार ना. हो. ओके, वाट बघूया. हा हा, पहिल्या डिग्रीचे सदस्य आहेत हे. तर पहिल्या डिग्रीचे सदस्य थोडस हेच करूया, हळूहळू जाऊया पुढे. बघा बरं शीतलताईंनी केलाय की नाही, तर एक मोठा रिझल्ट घेतला की नाही. असेच सगळेजण छान छान रिझल्ट घेणार आहेत. खूप सुंदर. थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. अगदी मनापासून धन्यवाद. आशाताई, तुम्हाला काय बदल वाटतो स्वतःमध्ये? 3 वेळा ते 40 मिनिटाचं मेडिटेशन केलंय मी दिवसाला, टाइम काढून काढून. खूप सुंदर, खूप सुंदर. आशाताई, वेळा तुम्हाला पण काय केलंय. वाटते? मॅडम, मला पहिल्यापेक्षा आता राग खूप कमी झालाय माझा. अरे वा, खूप कमी झालाय आणि माझ्या म्हणजे जे डोक्यामध्ये विचार होते ना, ते आता खूप कमी झाले. लेवल मस्त. खूप पहिल्यापेक्षा खूप फरक पडला. थँक्यू म्हणा ब्रह्मांडाला. थँक्यू. थँक्यू दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा. खूप धन्यवाद. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट येणारच आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणारच आहे. ही ऊर्जा आपल्याला एका लेवलला फक्त आणि फक्त आनंद देत असते. आपल्याला फक्त आणि फक्त करुणाभावामध्ये नेत असते आणि दिव्य ऊर्जेसोबत शांततेचा, मनशांतीचा मार्ग आपल्याला मिळत असतो. ही दिव्य ऊर्जा अशी आहे ना, की या ऊर्जेबद्दल तुम्ही रात्रभर जरी बोलायला लावलं ना, तरी सुरूच राहील माझं. कारण आहेच तेवढं हे भांडार आहे, हे पूर्ण भांडार आहे. एवढं सांगेल की रागाच्या क्षणी प्रतिक्रिया न देण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण करणारी ऊर्जा, दिव्य ब्रह्मांडी ऊर्जेला भरभरून प्रतिसाद देणारी माझ्याच आतील ऊर्जा. या ऊर्जेला जुडा.
योग्य वेळ आलेली आहे तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याची. आम्ही आयुष्यामध्ये बदल घडवला, तुम्ही सुद्धा घडवा. आम्ही स्वतःला घडवलेला आहे. तुम्हाला काय वाटते? आज ही मंजुश्री तुमच्या समोर एवढं सांगते आहे, जीव तोडून सगळ्यांना. हाही प्रवास असाच रागामधून, त्रागामधून, खूप सगळ्यामधून झाला आहे. इथपर्यंत येऊन जे मिळवलं आहे ते फक्त आणि फक्त ऊर्जेची कृपा. चला मंगेश दादा, शेवटी आलात तुम्ही, बोला पटकन. तुम्हाला सांगितलं होतं रविवारी संधी देईल म्हणून. दिलेला हो. शब्द मला पूर्ण करावा लागेल. चला पटकन बोला, कारण मेडिटेशन घ्यायचंय. तब्येतमध्ये चांगला फरक पडला हा, आणि शुगर लेवल पण कमी झाली. काय फरक पडला तब्येतमध्ये? तब्येतमध्ये म्हणजे विचारामध्ये पण फरक पडला, शांत झालं आणि याच्यात पण शुगर पण लेवल कमी झाली. किती होती? शुगर 300 350 होती, आता किती आहे? आता 175 जवळपास. अरे वा, शाबासकी द्या स्वतःला. खूप कंट्रोल झालं ना. 40 डेज मध्ये तुमचं 3rd डिग्री कंप्लीट झाली ना फक्त, बरोबर? हो 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 हम्म. आणि नॉर्मल येऊन जाईल आता अधिक हो आठवड्यामध्ये, हो की नाही? आणि हो फक्त ती स्थिर ठेवण्याचं काम तुमचं आहे. पूर्णपणे ठेवसाल ना मग ती स्थिर, मेडिटेशन नियमित करसाल? हो हो बर, खूप छान, खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. एकच अनुभव शेअर करण्याची संधी आता नाही. तुम्हाला उघडतही आता संधी नाही. आता शांत राहा. ओके, आपल्याला मेडिटेशन घ्यायचं आहे, कारण मेडिटेशनला मग वेळ होतो. अगदी छान. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडा सगळ्यांनी. नक्कीच उद्या तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. येथे चॅट बॉक्स मध्ये एक लिंक पाठवलेली आहे. या लिंकवर क्लिक करा. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या मनीषाताई. आणि उद्यापासून आपलं सेशन सुरू होते आहे. विद्यार्थ्यांचं सेशन उद्या दुपारी 2:30 वाजतापासून सुरू होते आहे. आणि मोठ्या सदस्यांचं सेशन उद्या रात्री 8 वाजतापासून सुरू होत आहे. ओके. नक्कीच या सगळ्यांनी. येऊन जा कांबळीताई, तुम्ही मेसेज टाकलेला आहे, येऊन जा. ओके. हा ग्रुप जॉईन करा. काही आपली नॉमिनल फी आहे या एनर्जी एक्सचेंज. आणि नेहमी मंजुश्री इन्स्टिट्यूटचं संडे सेशन हे काही कन्व्हर्जनसाठी, ऍडमिशन जमा करण्यासाठी नसतं. आणि म्हणून आपण या सेशन मध्ये त्या सगळ्या विषयावर बोलत नाही. तुमचा विश्वास असेल, माझ्या शब्दांवर तुमचा विश्वास बसत असेल, आम्ही सगळेजण जे अनुभव सांगतो आहे यावर विश्वास बसत असेल, तर नक्कीच एक पाऊल पुढचं उचला, विश्वास ठेवा आणि या. नाही विश्वास बसला, नका येऊ, कारण आम्ही सेवा देण्यासाठी बसलेलो आहे. आणि जो अभ्यास आपला आहे, लोक कॉपी पेस्ट करतात. अभ्यास असा आहे की त्या ब्रह्मांडाची ती कृपा आहे आणि ब्रह्मांडाने दिलेला तो अभ्यास आहे. आणि म्हणून तो खूप पॉवरफुल झालेला आहे. आम्ही काय शिकवतो, काय काय शिकवतो, मला खूप जणांचे मेसेज येतात की मॅडम तुम्ही सेशन मध्ये सांगा तुम्ही नेमका अभ्यासक्रम काय घेता. नाही सांगत आणि सांगल्याही जाणार नाही. तुम्हाला ऊर्जा आवडली तर ऊर्जा बघा आणि या, विश्वास ठेवा. एवढं मात्र तुम्हाला सांगते की तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही नाराज होणार नाही. जेवढं तुम्ही मागता त्यापेक्षा भरभरून खूप अधिक या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला मिळतं, हा मात्र शब्द देणार. या विषयावर मी फक्त नेमके दादा बसलेले आहेत आणि ऍक्टिव्ह आहेत म्हणून त्यांना विचारते. प्रकाश दादा, माझ्या या शब्दावर तुमचं काय म्हणणं आहे? 100%, 101% विश्वास आहे. आणि खरोखर मिळेल सर्वांना. खूप ब्रह्मांडामध्ये खूप खूप आहे आणि फक्त आपल्या घ्यायची तयारी पाहिजे. आपण कमी पडतो आणि आपल्याला खूप खूप मिळेल असं. आणि मॅडम आहेत तर नक्कीच आपल्याला सगळं आत्मसात होईल. थँक्यू. नक्कीच. एवढे प्रोटोकॉल आहेत की तुम्ही पण विचार करता मॅडमने कुठेच काढलं हे डोक्यामधून. अरे असंही असू शकते, अरे असंही असू शकते, असे प्रोटोकॉल आहेत. ओके, पण तुम्ही या.
करा. आणि आता आपण छान मस्त पॉवरफुल मेडिटेशन करूया. या सगळ्यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या बॅचला या. नवीन सदस्यांनी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जॉईन करा. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. खूप खूप धन्यवाद. दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा. आत्मा नमस्ते सर्वांना. आपल्याला युट्यूबच्या सदस्यांना निरोप घ्यायचा आहे, आपल्याला मेडिटेशन करायचं म्हणून. आत्मा नमस्ते. चला मेडिटेशन करूया. ओके. शांतपणे डोळे बंद करून बसा.